नमस्ते. सुभाष IAS अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश खेडकर. आज आपण ग्रुप सीची जी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, जी आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे, त्यातल्या करंटच्या प्रश्नाचं डिस्कशन पाहणार आहोत. आज आपली ही पहिली टेस्ट आहे. आपल्या या टेस्टमधले आपले प्रश्न क्रमांक जे आहेत 66 पासून ते 80 पर्यंतचे आपले साधारण 15 क्वेश्चन आहेत. पहिली टेस्ट आहे, त्यामुळे थोडक्यात या टेस्ट सिरीजचं जे काय असणार आहे स्वरूप त्याच्याविषयी सांगतो. हे जे करंटचे क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन मी ज्यावेळेस क्वेश्चन फ्रेम करतो त्यावेळेस मी सगळे तुमच्या परीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिलेले असतात की तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग एरिया वाईज असतील. स्पोर्ट्सचं काय विचारलं आहे, मिलिटरी एक्सरसाइजचं काय विचारलेलं आहे, बुक रिलेटेड काहीतरी विचारलेलं आहे, अवॉर्ड आहेत किंवा पर्सनॅलिटी व्यक्ती जे असतात त्या व्यक्तिविशेषवर काय प्रश्न विचारलेले आहेत, अंतरिक्ष कार्यक्रम आहे याच्यावर काय प्रश्न विचारलेले आहेत. या सगळ्याचं ॲनालिसिस करून आपण हे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत, जेणेकरून आपला जो विषय आहे, आपल्या विषयाची एक मर्यादा काय आहे की आपल्या विषयाच्या बाबतीत काय वाचावं, कधीपासून वाचावं, कशातून वाचावं, हे सगळेच प्रश्न असतात. मग हे सगळं समोर ठेवून आपण ती क्वेश्चनची रचनाच अशी करणार आहोत की जेणेकरून करंटच्या बाबतीतली तुमची भीती जावी आणि ॲक्च्युली परीक्षेच्या वेळेस तुम्हाला त्याचं मार्क्समध्ये ते कन्वर्ट व्हावं, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावेत. ठीक आहे, चालेल. मग आपला पहिला जो प्रश्न आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये 66 नंबरला हा क्वेश्चन आहे. रिसेंटची घटना आहे. मग आता तुम्ही करंटचं पाहताना साधारणपणे आपण 18 महिन्याच्या पर्यंतचं करंट कव्हर करतो. मग हा नुकताच घडलेला इन्सिडेंट आहे म्हणून तो आपण कव्हर केलेला आहे. खालील विधानापैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा असं विचारलेलं आहे. नेहमी प्रश्न सोडवताना ते काळजीपूर्वक वाचवणं गरजेचं आहे. मी हे 100% मान्य करतो की तुमच्या परीक्षेला 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामुळे टाईम मॅनेजमेंटचा इश्यू असणारच आहे. पण त्याची तर आपल्याला इथं प्रॅक्टिस करायची ना, म्हणून तर आपण इथं सोबत आहोत. ते आत्ताच सवय लावली तर ऐन परीक्षेच्या वेळेस फायदा होतो. काय विचारलंय पहा. नुकताच 71व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघताना हे पण बघितलं पाहिजे त्यात फॅक्च्युअल किती आहे किंवा ते फॅक्च्युअल क्वेश्चन ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस ते किती बरोबर असतात याचंही ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. दुसरा पर्याय दिलाय, हा पुरस्कार प्राप्त होणार आहे ते मोहनलाल हे पहिले मल्याळी अभिनेते शब्द दिलेला आहे. ठीक आहे, मल्याळम इंडस्ट्री जी आहे ते आपल्याला पाहता येतं. तिसरा पर्याय दिलेला आहे, प्रादेशिक सैन्य दलामध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते आहेत. कीवर्ड जे म्हणतो ना आपण हायलाईट करणं ते पाहणं गरजेचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे सगळा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, तो मरणोत्तर प्रदान करता येत नाही. असे 4 पर्याय आपल्याला इथं विचारलेले आहेत. आता आपण हे बघताना थोडंसं काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. पहिला पर्यायाचा जर आपण विचार केला तर पहिल्या पर्यायामध्ये काय लिहिलंय, 2 फॅक्ट्स दिलेले आहेत. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. 2025 म्हटलंय इथं, 2025 म्हटलंय आणि कुणाला मिळालाय, मोहनलाल. अशा 3 गोष्टी आहेत. याच्यातलं बाकी सगळं बरोबर आहे, फक्त इथं 2025 चुकवलेलं आहे. वितरण झालंय 2025ला, परंतु हा पुरस्कार जो आहे तो 2023चा आहे. लक्षात ठेवा, हा पुरस्कार कधीचा आहे, 2023चा पुरस्कार आहे. आणि इथं काय म्हटलंय, महोत्सवामध्ये 2025चा असा पुरस्कार म्हटलेला आहे, त्यामुळं हे इथं चुकीचं आहे. हा पुरस्कार 2023चा आहे, वितरण झालेला आहे 2025ला. त्यामुळं आपला पर्याय पहिला पर्याय इथं चुकीचा आहे. अ स्टेटमेंट जे आहे, अ गेलं, अ स्टेटमेंट गेलं, अ स्टेटमेंट गेलेलं आपल्याला इथं पाहता येतंय. म्हणजे इथं जवळपास आपले 3 पर्याय इलिमिनेट झालेले आपल्याला पाहता येतात. आता थोडंसं पुढे जाऊयात. यामध्ये पहा, हा पुरस्कार प्राप्त होणारे मोहनलाल हे पहिले मल्याळी अभिनेता आहेत. तर हे बरोबर आहे हे स्टेटमेंट. मल्याळी म्हटलंय आणि अभिनेता म्हटलंय. मग तुमच्या मनात ते विचारायला यायला पाहिजे होतं की मल्याळीमध्ये आणखी कुणाला दिलाय का. हो, तर अदूर गोपालकृष्णन जे आहेत, अदूर गोपालकृष्णन जे दिग्दर्शक आहेत मल्याळी इंडस्ट्रीमध्ये,
यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. मल्याळी इंडस्ट्रीमधले अदूर गोपालकृष्णन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे आपल्याला. प्रादेशिक सैन्य दलामध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय अभिनेते आहेत. बरोबर आहे. जे 2009ला त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आलेला आपल्याला पाहता येतोय. आता रिसेंटली काल परवाचीच न्यूज आहे, नीरज चोप्रा यांना पण आपण आता ती पदवी दिलेली. नंतर महेंद्रसिंग धोनीचंही तुम्हाला माहीत आहे ते दिलेले आहे, पण इथं भारतीय अभिनेते वापरलेला आहे, त्यामुळं मोहनलाल हे बरोबर आहे. आणि शेवटचा पर्याय दिलाय दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर प्रदान करता येत नाही. आता या प्रश्नाच्या बाबतीत पाहिलं तर तुम्हाला 2 टॉपिक कव्हर होतात. एक पहिला तुमचा टॉपिक आहे इथं दादासाहेब फाळके पुरस्कार. आता तुम्ही याचा अभ्यास करताना दादासाहेब फाळके पुरस्काराचं थोडंसं बघणं गरजेचं आहे. हा पुरस्कार तुम्हाला माहीत आहे चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार असा मानला जातो. हा पुरस्कार 1969ला पहिल्यांदा देविका राणी यांना देण्यात आलेला आपल्याला पाहता येतोय. मोहनलाल जे आहेत, मोहनलाल हा पुरस्कार स्वीकारणारे 54वे व्यक्ती आहेत, 54th पर्सन आपल्याला ते पाहता येतात. हा पुरस्कार हे जे शेवटचं स्टेटमेंट विचारलंय मरणोत्तर प्रदान करता येत नाही, तर हे चुकीचं आहे. मरणोत्तर प्रदान करता आलेला आहे. यापूर्वी 2 वेळा हा पुरस्कार मरणोत्तर दिलेला आपल्याला पाहता येतो. पृथ्वीराज कपूर जे आहेत, कपूर घराण्याचे फाउंडिंग मेंबर सिनेमामधले पृथ्वीराज कपूर यांना मरणोत्तर दिलेला आहे. आणि विनोद खन्ना या दोघांना हा पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. जनरली स्टेटमेंट जर विचारलं तर मरणोत्तर दिलेला जात नाही, पण यापूर्वी देण्यात आलेला आहे. मग तुम्ही दादासाहेब फाळके पुरस्काराची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे 1969ला पहिला पुरस्कार देविका राणी यांना दिलेला आपल्याला पाहता येतो. देविका राणी यांना दिलेला आहे. आता आपण पाहिलं 54वे जे 2023चा आहे तो मोहनलाल यांना दिलेला आहे. त्यानंतर 2022चा जो आहे मिथुन चक्रवर्ती आहे. मग वहिदा रेहमान आहेत, आशा पारेख आहेत. रिसेंटचे 4 पुरस्कार आपल्याला पाहता येतात. मग तुमचा क्वेश्चन इथं फ्रेम होतो. आता दादासाहेब फाळके तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, आपल्या भारतीय सिनेमासृष्टीचे जनक आपण त्यांना म्हणतो, फादर ऑफ इंडियन सिनेमा असं म्हणतो. तर पहिल्यांदा मग तुम्ही या क्वेश्चन रिलेटेड काय पाहिलं पाहिजे की तुम्हाला 2 एरिया आहेत. एक दादासाहेब फाळके पुरस्कार, याच्यावर तुम्ही तयारी करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि दुसरा मुद्दा आहे मोहनलाल. मोहनलाल यांच्या संदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोहनलाल यांनी जवळपास 400+ सिनेमामध्ये काम केलेलं आहे. मल्याळी असन, तेलुगू, तमिळ, हिंदी या सगळ्या भाषेतल्या पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना पद्मश्री मिळालेला आहे, पद्मभूषण मिळालेला आहे, 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पण मिळालेला आपल्याला पाहता येतो. तुम्ही त्यांचे सिनेमे पण पाहिले असतील. जो दृश्यम अजय देवगणचा आहे तो मूळ मल्याळी भाषेत पण आलेला आपल्याला पाहता येतो. सिनेमा क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. त्यांचे फॅन त्यांना लालटेन असं पण म्हणतात. हे नावं जे आहेत हे मुद्दाम का लक्षात ठेवायचं, एखादं स्टेटमेंट विचारलं तर आपल्याला माहिती असावं म्हणून आहे. तर लक्षात ठेवा, या प्रश्नाच्या रिलेटेड आपले 2 पॉईंट कव्हर होत आहेत. एक दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार आणि दुसरा मोहनलाल. मग याचं उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2, ब आणि क बरोबर आहेत, अ आणि ड चुकलेले आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, चालेल पुढे जाऊयात आपण. ₹67 नंबरचा आपला क्वेश्चन जो आहे तो आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष हे जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. रिसेंटची इव्हेंट आपल्याला पाहता येते. 2024, 2025, 26 आणि 27 असे 4 इयर दिलेले आहेत. तर येणारं जे 2026 वर्ष आहे ते त्यांनी आपल्याला जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलेलं पाहता येतं. 15 ऑक्टोबर जो आहे तो 15 ऑक्टोबर जागतिक महिला शेतकरी दिन म्हणून आपण साजरा करतो, ते महत्त्वाचं आहे. आता एकतर हा 1 लाइनरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल. मी क्वेश्चन फ्रेम करताना हे पण पाहिलेलं आहे की तो 1 लाइनर किती असावेत, मॅच द पेअर किती असावेत किंवा मल्टी स्टेटमेंट किती असावेत, या सगळ्या प्रकारचा विचार करून आपण हा क्वेश्चन फ्रेम केलेले असतात. आता तुम्हाला इथं काय क्वेश्चन येऊ शकतो, उत्तर कळालंय तुम्हाला, 1 लाइनर आहे. मग याचं बॅकग्राऊंड कसं चेक करायचं, जे काही आपल्याला महत्त्वाचे दिन आहेत
किंवा महत्त्वाचे वर्ष आणि महत्त्वाचे दशक आहेत याच्यावर जे प्रश्न विचारले जातात ते जास्त करून पर्यावरणाच्या संदर्भातले, आरोग्याच्या संदर्भातले जास्त करून विचारले जातात. तुम्ही जर PYQचं ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. त्यामुळं मग आता 15 ऑक्टोबर जो आहे तो 15 ऑक्टोबर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जागतिक महिला शेतकरी दिन हा आपण सेलिब्रेट करतो आणि तो माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. मग 2025 हे कोणतं वर्ष आहे, 2026 कोणतं वर्ष आहे, कोणतं दशक आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण आपल्या सगळ्या परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणून मुद्दामून तुम्हाला या प्रकारचा, आता आपली पहिली टेस्ट आहे, मग तुमचं एक स्ट्रक्चर तयार व्हावं की अभ्यास करताना कशा पद्धतीने बघणं अपेक्षित आहे, म्हणून मग मुद्दामून आपण हे घेतलेलं आहे. ठीक आहे, आन्सर कळालं सगळ्यांना. पर्याय क्रमांक 3 आहे. वन लाइनर क्वेश्चन आपल्याला पाहता येतो. 68 नंबरचा क्वेश्चन आहे. 68 नंबरचा 2025 मध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक पार पडलेली होती. त्याविषयी अयोग्य विधान काय आहे हे विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, हायलाईट करणं गरजेचं आहे की मला काय विचारलंय ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, भाजप सर्वाधिक 48 जागा जिंकणारा पक्ष ठरलेला आहे. काँग्रेस पक्षानं एकही जागा जिंकलेली नाही. रेखा गुप्ता दिल्लीच्या एकूण मधल्या 9व्या आणि महिला मधल्या 4थ्या व्यक्ती आहेत ज्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या भाजपच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता थोडंसं याचा आपण बॅकग्राऊंड चेक करू. सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही मग दिल्ली संदर्भातली माहिती कव्हर करून ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करता त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्या संदर्भात दिल्ली संदर्भातली जी घटनादुरुस्ती आहे 69वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दिल्ली संदर्भातलं जे आर्टिकल आहे 239 AA त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, करंटच्या अँगलने विचारले जाऊ शकतात आणि मग तुमचा जो विषय आहे, आता हा प्रश्न आपल्याला पॉलिटी रिलेटेड आहे म्हणून मग आपण तो कव्हर करतोय, हे पाहणं गरजेचं आहे. आता त्यांनी दिल्लीच्या विधानसभेचं विचारलेलं आहे. दिल्ली विधानसभेमध्ये 48 जागा भाजपच्या आलेल्या आपल्याला पाहता येतात, 22 जागा आम आदमी पार्टीला आहेत आणि सलग तिसऱ्यांदा हे तिसरं इलेक्शन आहे काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. ठीक आहे, हे BJP आहे, आम आदमी पार्टी आहे आणि हे काँग्रेस आपल्याला पाहता येतं. साधारणपणे 47% वोट BJPला पडलेले आहेत, 43% आम आदमी पार्टीला मतदान झालेलं आहे. आता हा झाला पहिला एक मुद्दा त्यातला. 48 जिंकल्या, काँग्रेस एक नाही निघल्या. आता हे 2 शेवटचे स्टेटमेंट आपण थोडेसे पाहूयात. आता दिल्लीमधल्या रेखा गुप्ता या एकूण मधल्या 9व्या CM आहेत, बरोबर. महिला मधल्या 4थ्या आहेत. मग 4थ्या 4 महिला कोण आहेत पहा. पहिल्या आहेत सुषमा स्वराज. सुषमा स्वराज ज्या आहेत साधारण 52 दिवस दिल्लीच्या CM होत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्या लोकसभेच्या खासदार होत्या. आपल्याला माहिती आहे 6 महिने तुम्ही सदस्य नसाल तरी CM PM मंत्री काही पण राहू शकता. तर सुषमा स्वराज आपल्याला पाहता येतात. नंतर नंबर येतो शीला दीक्षित यांचा. शीला दीक्षित 15 वर्ष आणि वरती काही दिवस असे काँग्रेसच्या वतीनं दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नंतर नंबर येतो आतिशी मार्लेना, या आम आदमी पक्षाच्या वतीनं आहेत. आणि 4थ्या ज्या आहेत रेखा गुप्ता आहेत. 4थ्या रेखा गुप्ता आपल्याला पाहता येका. आता सुषमा स्वराज भाजपच्या आहेत, बरोबर. सुषमा स्वराज ज्या आहेत त्या भाजपच्या आहेत, ह्या काँग्रेसच्या, या आम आदमी पार्टीच्या आणि या पुन्हा भाजपच्या आपल्याला पाहता येतात. आणि म्हणून यातलं पर्याय क्रमांक 4 जे आहे ते चुकीचं आहे. त्या भाजपच्या पहिल्या नाहीत तर दुसऱ्या आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या. आणि आपल्याला विचारलेला आहे अयोग्य स्टेटमेंट काय आहे, अयोग्य स्टेटमेंट विचारलेला आहे, त्यामुळं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री पाहता येतात. आपल्या महाराष्ट्राला आजपर्यंत महिला मुख्यमंत्री नाहीत. साधारणपणे 16 राज्य असे आहेत, त्या 16 राज्यामध्ये आजपर्यंत कधी ना कधी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. जम्मू काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत सुरू होतं आणि इकडं गुजरातपासून मग इकडं पश्चिम बंगालपर्यंत आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, या पद्धतीने महिला मुख्यमंत्री कुठं झालेल्या आहेत, गोव्याला झालेल्या आहेत, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार,
या सगळ्या राज्यामध्ये ओडिसाला महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत, गोव्याला शशिकला बांदोडकर होत्या, ठीक आहे, या अर्थानं पाहता येतं. मध्य प्रदेशमध्ये उमा भारती होत्या. सर्वाधिक काळ कोण राहिलेले आहेत, पहिल्या सीएम कोण आहेत, मग असे प्रश्न या अनुषंगानं विचारले जाऊ शकतात, ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, रिसेंटची घडामोड आहे म्हणून आपण ते कव्हर केलेलं आहे. शिवाय मग दिल्लीचं जे काय आहे केंद्रशासित प्रदेश, तोही आपण इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे. उत्तर सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. आता 69 नंबरचा क्वेश्चन आहे. मला असं वाटतं यावर्षीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचं कारण आहे, आधी थोडासा प्रश्न बघून घेऊ आणि मग बॅकग्राऊंडकडे येऊया. केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तसेच संघ राज्य रचना सक्षम होण्यासाठी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ समितीची स्थापना कोणत्या राज्य शासनानं केलेली आहे? पर्यायामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब आणि तामिळनाडू आहे. तर आता पुन्हा एकदा तुम्हाला इथं पॉलिटीचा संदर्भ येतो आणि तो जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर जे सेंटर स्टेट रिलेशन आहे, केंद्र राज्य संबंध, त्यामध्ये आपल्याला 3 आयोग असे आहेत जे वेगवेगळ्या राज्यांना स्थापन केलेले आहेत. पहिला आपण राजमन्नार कमिशन पाहतो, राजमन्नार समिती पाहतो, जे तामिळनाडू सरकारनं 1969ला त्यावेळेचे सीएम होते एम करुणानिधी, त्यांनी स्थापन केलेले आहे. नंतर वेस्ट बेंगॉल मेमोरंडम पाहता येतं आणि आनंदपूर साहिब ठराव. वेस्ट बेंगॉल नावातूनच कळते पश्चिम बंगालचा आहे, आनंदपूर साहिब ठराव पंजाबचा आपल्याला पाहता येतं. हे 3 असे आयोग किंवा समित्या होत्या, त्या वेगवेगळ्या राज्य सरकारने स्थापन केलेल्या आहेत. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या सगळ्या समित्याचं बारकाईने जर बघितलं तर या सगळ्या समित्या ह्या संघ राज्याच्या बाबतीनं शिफारशी करणाऱ्या आहेत, राज्याला झुकतं माप देणारे आहेत. ठीक आहे. इथं आता यातलं राजमन्नार जे कमिशन आहे जे 1969ला स्थापन झालेलं होतं, तामिळनाडू सरकारनं स्थापन केलं होतं. याच घटनेला 2024ला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा तामिळनाडू सरकारने न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली हे कमिशन स्थापन केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं? उत्तर लक्षात आलं तुम्हाला? तामिळनाडू हे आपलं उत्तर आहे. हे कमिशन संघ राज्य रचना कशी बळकट होईल या पद्धतीने पाहता येतं. तुम्हाला माहिती आहे आपलं फेडरेशन किंवा युनियन या प्रकारचं रचना आपल्याला पाहता येते. कधी फेडरेशन आहे, कधी युनियन स्वरूपातलं होतं आणीबाणीच्या वेळेस, पण फेडरेशन शब्द आपल्या संविधानामध्ये नाही. पण ते असावं अशी राज्य सरकारची मागणी आहे. शिवाय तामिळनाडूच्या सरकारने मध्यंतरीचे तुम्ही इव्हेंट पाहिला असेल की रुपयाचं चिन्ह त्यांनी तमिळ भाषेत केलेलं आपल्याला पाहता येतं, किंवा त्रिभाषा सूत्राच्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्यांनी विरोध केलेला आपल्याला पाहता येतो. मग या सगळ्या घडामोडीमुळे तामिळनाडू चर्चेत आहे. या पलीकडं तामिळनाडू यावर्षी आणखी महत्त्वाचं आहे, जे राज्यपाल विधेयकावर सही करत असतात त्या विधेयकाच्या सही तिथले राज्यपाल रवी म्हणून आहेत, तर त्यांनी सही न केल्यामुळे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टानं राज्यपालाला टाईमलाईन दिलेली आहे की 3 महिन्याच्या आत तुम्ही सही करावी. इव्हन राष्ट्रपतीला टाईमलाईन दिलेली आहे. मग ह्यामुळं हा मुद्दा सगळा चर्चेत आहे, म्हणून यावर्षी याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता मी तुम्हाला इथं 3 सांगितलं, 3 राज्य सरकारने स्थापन केलेले आयोग आहेत, परंतु या पलीकडे 2 आयोग आहेत जे केंद्र सरकारनं स्थापन केलेले आहेत. पहिलं सगळ्यांना माहीत आहे सरकारी आयोग आणि दुसरा मदन मोहन पुंची कमिशन. तर हे दोन्ही आयोग आहेत. या सगळ्या आयोगामध्ये आतापर्यंत आयोग जास्तीत जास्त प्रश्न सरकारी या कमिशनवर विचारतं. आता यावर्षी राजमन्नारवर विचारण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. चलो जाऊयात पुढे. मग उत्तर क्लिअर झालं सगळ्यांना? तामिळनाडू हे उत्तर आहे. त्याच्यामध्ये 2ही सदस्य आहेत इतर, परंतु मग ते पाहिलं तरी ठीक आहे, काय हरकत नाही, पण बेसिक विचारलं जाईल. 70 नंबरचा क्वेश्चन आहे की युगयुगीन भारत हे राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली येथे उभारण्यात येणारे, पहा बरं का, कुठं उभारण्यात येते? नवी दिल्ली. जगातलं सर्वात मोठं संग्रहालय भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारणार आहे असा प्रश्न आहे. पर्यायामध्ये आपल्याला फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे 4 पर्याय पाहता येतात. आता हे युगयुगीन भारत जे राष्ट्रीय संग्रहालय आहे हे जे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे, जे आपलं राजधानी दिल्लीमधलं, ज्याला आपण जुन्या लुटेन्स दिल्ली म्हणतो, नवीन आपली पार्लमेंट बांधलेली आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे
त्यांच्याच प्रोजेक्टचाच भाग, सेंट्रल विस्टाच प्रोजेक्टचाच भाग असणारं हे एक म्युझियम आहे. हे जवळपास 1,55,000 स्क्वेअर मीटरचं इतकं असणार आहे. 1,55,000 स्क्वेअर मीटर इतक्या आकाराचं असणारं आपल्याला पाहता येतं. जवळपास 5,000 वर्षापूर्वीचा आपला इतिहासाचे काही पुरावे किंवा त्या वस्तू असणार आहेत त्या तिथं ठेवण्यात येणार आहेत. आणि हे बांधण्यासाठी आपण मदत घेतोय फ्रान्स या देशाची. कुणाची मदत घेतोय? फ्रान्स. कारण फ्रान्सची मदत घेण्याचं कारण सध्या जगातलं सर्वात मोठं म्युझियम फ्रान्सचं आहे. लुव्र म्युझियम म्हणून आपण त्याला ओळखतो. रिसेंटलीच 4-5 दिवसापूर्वी तिथं खूप मोठी चोरी पण झालेली आपल्याला पाहता येते. त्या अनुषंगानं पण ते चर्चेत आहे. तर आपण मदत कुणी घेतोय? ज्यानं यापूर्वी जगातलं सर्वोच्च बांधलंय त्यांच्याच सोबत आपण मदत घेतोय, फ्रान्सची. कुठं बांधलं गेलंय? नवी दिल्लीमध्ये. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग आहे. 2023ला याची घोषणा केलेली आहे. 26ला याचं काम पूर्ण होणार आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 70 नंबरचा क्वेश्चन आपला झालेला आहे. परत आता पुन्हा हा जो प्रश्न घेतलाय हे तुम्हाला माहिती आहे, तुमचे जर मागचे जर क्वेश्चन जरी बघितले ना तर तुम्हाला त्यामध्ये एखादं पुस्तक आणि त्याचं लेखक कोण आहेत या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तेही तुम्ही बघणं गरजेचं आहे. मी तुमच्या 2024ला म्हणजेच 1 जून 2025ला जी परीक्षा झाली तेव्हापासून 2018 पर्यंतच्या प्रश्नाचं ॲनालिसिस करून हे क्वेश्चन आपले सेट केलेले आपल्याला पाहता येतात. 2019ला तुम्हाला पुस्तक आणि लेखकासंदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहता येतोय की पुस्तक आणि लेखक कोण आहेत. मग मी म्हटलं ना तुम्हाला, हे क्वेश्चन सेट करताना आपण आयोगाचा पॅटर्न जो आहे तोच कसा राहील आणि त्याच पॅटर्ननुसार टॉपिक कसे कव्हर होतील हे आपण पाहिलेलं आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. एलॉन मस्क सगळ्यांना माहीत आहे. स्पेस एक्स, टेस्ला या कंपन्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. ट्विटर त्यांनी आता नाव त्याचं एक्स केलेलं आपल्याला पाहता येते. मार्क झुकरबर्ग फेसबुक कंपनी आपल्याला पाहता येते. बिल गेट्स आहेत आणि टीम कुक म्हणजे आपल्या ॲपलवाले. तर बिल गेट्सचं हे पुस्तक आहे. आता पुस्तकं निवडताना सुद्धा तुम्ही कुठले पुस्तकं पाहिजे याच्यात पण करण्यासारखं खूप आहे. परंतु अशी व्यक्ती बघायचे जे खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स करू शकतात किंवा त्यांचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तेवढा महत्त्वाचा असला पाहिजे. किंवा एखाद्याच्या बायोग्राफी किंवा ऑटोबायोग्राफीचं पुस्तक आलं असेल तर ती व्यक्ती तेवढी पॉवरफुल पाहिजे. त्या संदर्भातले पुस्तकं केले पाहिजेत. आता आणखीन एक पुस्तकासंदर्भात आणखीन एक काय प्रश्न विचारला जातो, उदाहरणार्थ ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमीचा पुरस्कार असेल किंवा आपला लिटरेचरचा नोबेल असेल, बुकेर पुरस्कार असेल, या पुरस्कारासंदर्भातले जे लेखक आहेत यांच्या पुस्तकाचे नावं सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळं हे जे 4-5 पुरस्कार आहेत, आता यावर्षी बुकर पुरस्कार असेल किंवा नोबेलचा लिटरेचरचा नोबेल असेल, तर ह्या व्यक्ती आणि त्यांचे महत्त्वाचे पुस्तकं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मुद्दाम त्या विषयाकडे तुमचं लक्ष जावं म्हणून हे घेतलेलं आहे. उत्तर सगळ्याला कळालं. बिल गेट्स हे आपल्याला पाहता येतं. आता हा जो प्रश्न आहे किती लोकांचा बरोबर आलाय, ज्यांनी सॉल्व्ह केलाय त्यांनी पहा. 72 नंबरचा क्वेश्चन आहे, 72 नंबरचा. जागतिक वारसा स्थळासंबंधी खालीलपैकी किती जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. किती जोड्या योग्यरित्या जुळलेल्या आहेत या प्रकारचे प्रश्न आजकाल आयोग विचारायला लागलेला आहे आपल्याला. ती तयार व्हावं. आता इथं काय होतंय, एक तर मुळातच आपली ही ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे, त्याच्यात सुद्धा फारच प्रिसाईज विचारलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल जगाचं का लक्षात ठेवायचं, तर ठीक आहे, जगाचे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पण मग जगात किती आहेत एक ढोबळ अंदाज यावा म्हणून आपण काय केलेलं आहे, जगात किती आहेत 1248, इटली 61, भारत 44, महाराष्ट्र 6, असे 4 पर्याय घेतलेले आहेत.
यावर्षी या टॉपिकवर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. जागतिक वारसा स्थळं जे आहेत युनेस्को डिक्लेअर करते, यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण 2025ला महाराष्ट्रमधले 11 आणि तामिळनाडूमधलं 1 असे 12 किल्ले जे आहेत त्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे चर्चेत आहे. मग आता काय होतंय, जी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे ती आपल्याला आठवते, ती शक्यता असते, परंतु जर फॅक्ट्सकडे गेलं ना तर ते थोडंसं चुकू शकतं. म्हणून मुद्दाम इथं फॅक्ट्स घेतलेल्या आहेत. पहा, जगात 1248 आहेत, इटली 61. इटली का घेतले? कारण जगात सर्वाधिक इटली देशामध्ये आहेत. जगात सर्वाधिक कुठं आहेत? इटलीमध्ये पाहता येतात. भारतातल्या 44 आहेत. आपलं यावर्षी महाराष्ट्र आणि तामिळनाडूचं जे जाहीर केलेलं आहे त्यामुळं भारतात 44 झालेलं आहे आणि महाराष्ट्रातले 6 रिसेंटचे 1 धरायचं त्यामुळं घेतलेलं आहे. आणि या 4ही जोड्या ज्या आहेत त्या योग्यरित्या जुळवलेल्या आपल्याला पाहता येतात. जर आता हे जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत साधारणपणे 1972 पासून जगामध्ये प्रभावशाली राहिलेले आहे. सगळ्या प्रकारचा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला दिसावा, सांस्कृतिक वारसा आपल्या समोर यावा, जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपल्या समोर याव्यात, टिकून राहाव्यात, पुढच्या पिढीला जाव्यात, म्हणून युनेस्कोच्या वतीनं वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या डिक्लेअर केल्या जातात. आता जगातल्या आपण साधारणपणे 1250 आहेत, राऊंड फिगर आपण ते लक्षात ठेवू शकतो. जगामध्ये सर्वाधिक कोणत्या देशामध्ये आहेत तर इटलीमध्ये पाहता येतात, हे लक्षात ठेवा. इटलीमध्ये सध्या आपला भारत जो आहे तो भारत आशियामध्ये पहिला आहे. आशियामध्ये पहिला आपल्याला पाहता येतो भारत जो आहे तो. आणि भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्रात 6 आहेत. भारतात किती आहेत टोटल? 44 आपल्याला पाहता येतात. त्यातल्या महाराष्ट्रात 6 आपल्याला पाहता येतात. एकदा त्यांनी महाराष्ट्रातल्या वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा विचारलेल्या आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, मग त्या लक्षात असणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. मग त्याच्यानंतर ह्या 44 पैकी जर वर्गीकरण केलं 5, 7 आणि 1 अशा 44 आहेत. एक ही मिक्स आपल्याला पाहता येते. 7 ज्या आहेत त्या नैसर्गिक पाहता येतात, 35 सांस्कृतिक पाहता येतात. महाराष्ट्रात सर्वाधिक साईट आहेत. आता रिसेंटची जी 44वी आहे आणि महाराष्ट्रातली 6वी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांना, त्यातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या 11 किल्ले आहेत आणि तामिळनाडूमधल्या जिंजीचा 1 किल्ला, अशा 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट दिलेली स्टेटस दिलेला आहे. त्यामुळे भारतात एकूण 44, महाराष्ट्रात एकूण 6 झालेल्या आहेत. शिवाय त्याची जी टेंटेटिव्ह लिस्ट असते की आगामी कालावधीमध्ये यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये होऊ शकतो, त्यामध्ये आपल्या महाबळेश्वर आणि पाचगणीचाही टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश झालेला आहे. तेही आपल्याला यावर्षी पाहता येईल. त्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. याचा अभ्यास करताना थोडासा बारकाईनं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. मग उत्तर कळालं सगळ्यांना? या 4ही जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. किती जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत अशा प्रश्नाला आपण तयार राहणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन 73 नंबरचा आहे. खालीलपैकी योग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. किती लोकांचा हा बरोबर आलाय? काय चुकवलंय हे बघणं अपेक्षित आहे. पहिला पर्याय दिलेला आहे 51वी G7 परिषद कॅनडामध्ये पार पडली. मला वाटते याचं उत्तर सगळ्यांना आलेलं असं, हे बरोबर आहे. कॅनडामध्ये ही परिषद पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चेक करूयात आपण. G7चा सदस्य असणाऱ्या भारताच्या वतीने पंतप्रधान स्वतः या परिषदेला उपस्थित होते. आता नेहमी आपल्याला आयोग क्वेश्चन सेट करताना अर्धवाक्य बरोबर देतं, अर्धवाक्य चुकीचं देतं. त्याही प्रकारचा इथं आपण वापर केलेला आहे. एक एक गोष्ट आता आपण पाहूयात. चलो, पहिलं स्टेटमेंट योग्य विचारलेलं आहे आपल्याला. पहिल्या प्रश्नामध्ये काय योग्य अयोग्य हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. योग्य 51वी G7 परिषद कॅनडामध्ये पार पडली, बरोबर आहे, याच्यात काही डाऊट नाही. कॅनडामध्ये ही परिषद पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे.
कॅनडामध्ये ही एकूण 7व्यांदा आयोजित केलेली आहे. कितव्यांदा? 7व्यांदा. आणि जे आता ही 51वी पार पडली ती कॅनकासिस, हे कॅनडामधलं एक शहर आहे. या शहरामध्ये ही परिषद आयोजित होण्याची ही दुसरी वेळ आहे. पहा बरं का, 51वी ज्या शहरात झाली कॅनकासिस, यामध्ये ही दुसऱ्यांदा, आणि कॅनडामध्ये एकूण 7व्यांदा परिषद होती. दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. G7चा सदस्य असणाऱ्या भारताच्या वतीनं पंतप्रधान स्वतः उपस्थित होते. पंतप्रधान स्वतः उपस्थित होते, परंतु भारत सदस्य नाही. त्यामुळं याचं फक्त पर्याय क्रमांक 2, फक्त अ हे उत्तर आहे. अ बरोबर आपल्याला पाहता येतं. आता तुम्हाला माहित आहे परिषदावर संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्हाला 2024ला म्हणजे जो काही जून 25चा पेपर झालेला आहे, नाम परिषदेचं ठिकाण विचारलेलं आपल्याला पाहता येते. 19वी नाम परिषद कुठं झालेली आहे त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. युक्रेनमधलं क्यू, रशिया संवाद या संदर्भात प्रश्न विचारलेला आपल्याला पाहता येतो. परिषदा संदर्भातले कायम प्रश्न आपल्याला विचारले जातात, मग ते आपण तयारी करणं गरजेचं आहे. भारत आणि मध्य आशियाची शिखर परिषद कुठं झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला यापूर्वी विचारलेला आहे. ठीक आहे. आर्टिका एम देश, फर्स्ट आर्टिक मॉनिटरिंग देश कोणता आहे असा एक आंतरराष्ट्रीय संदर्भातला प्रश्न विचारलेला आपल्याला पाहता येतो. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय आहे की आंतरराष्ट्रीय परिषदा संदर्भात तुम्हाला कायम प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर्षी कुठली परिषद झाली, कोणती महत्त्वाची आहे ते बघणं गरजेचं आहे. थोडंसं आता आपण G7चं थोडंसं काय विचारलं जाऊ शकतं ते एकदा पाहून घेऊयात. पहा, ही ग्रुप ऑफ 7 आहेत. सुरुवातीला या ग्रुप ऑफ 7ची स्थापना जी झालेली आहे ती 1975ला झालेली आहे. म्हणजे याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत यावर्षी. म्हणजे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता पुन्हा आहे. खरं तर याची स्थापना होताना ग्रुप ऑफ 6 झालेली आहे, G6 म्हणतो आपण त्याला. परंतु नंतर ही स्थापना 1975ला झाली. नंतर 1976 मध्ये त्यामध्ये कॅनडाचा समावेश झालेला आपल्याला पाहता येतो आणि याचा नाव झालेला आहे G7, ग्रुप ऑफ 7. ठीक आहे. मग पुन्हा 1997 मध्ये याच्यामध्ये रशियाचा समावेश झालेला आहे आणि ही G8 झालेली आहे. 2014ला रशियाला त्यांनी सदस्यत्व म्हणून रद्द केलेलं आहे आणि पुन्हा ही G7 झालेली पाहता येते. अशी याची रचना आहे. या परिषदेमध्ये 7 सदस्य आहेत. सदस्याचे नावं लक्षात ठेवलं तर वेल अँड गुड आहे. आता कॅनडाला झाली म्हणून कॅनडाचं नाव पहिल्यांदा घेऊ. शेजारचा देश अमेरिका हा पाहता येतो. आशियामधला एकमेव देश जपान आपल्याला पाहता येतो. 3 झाले. मग तुमचा UK आला, इटली आला, जर्मनी आणि फ्रान्स. असे 7 याचे सदस्य आहेत. आपला देश याचा सदस्य नाही, परंतु रिसेंटच्या काही कालावधीमध्ये या कॅनडाच्या परिषद धरून 6व्यांदा भारताला या परिषदेला बोलवलेलं आहे. जी याच्यापूर्वीची इटलीला झाली, त्या इटलीच्या पंतप्रधान आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या चांगल्या फ्रेंड असल्यामुळं तिथेही बोलवलेलं आपल्याला पाहता येतं. एकूणामध्ये 12 वेळा भारताला G7च्या परिषदेला बोलवलेलं आपल्याला पाहता येतं. जगाची साधारणपणे 40% इकॉनॉमी हे देश कव्हर करतात. 10% पॉप्युलेशन या देशामध्ये आपल्याला पाहता येते. या पद्धतीनं G7 संदर्भातला काही प्रश्न आला तर तो आपला कव्हर व्हावा या पार्श्वभूमीवर मग आपण ते तयारी केलेली तर वेल अँड गुड आहे. उत्तर कळालं सगळ्यांना? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 आपला आता झालेला आहे. नेक्स्ट बघूयात. 1-लाइनर क्वेश्चन आहे, परंतु या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जे काही कुठल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था असतील किंवा भारतातले महत्त्वाचे अभियान असतील त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असतं हे कायम पाहून ठेवणं गरजेचं आहे. 74 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणाची फिट इंडिया आयकॉन म्हणून निवड करण्यात आलेली आहे? राजकुमार राव, विकी कौशल, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना. खरं तर विकी कौशल यावर्षी चर्चेत होता, त्यामुळे बऱ्याच लोकांना विकी कौशल वाटू शकतं. आयुष्मान खुराना आहे हे आपल्याला पाहता येतं. आयुष्मान खुराना 2019ला फिट इंडिया जी चळवळ आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहता येते. तुम्ही मी सगळे जे आहेत ते लोक फिट राहावेत, सरकारचा हा हेतू आहे.
तर त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, प्रमोशन करण्यासाठी जे आहे आयकॉन म्हणून कुणाला नेमलेला आहे, आयुष्मान खुराना ॲक्टर आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, याच्या पलीकडे याच्यात बघण्यासारखं काही नाही आहे. 75 नंबरचा क्वेश्चन आहे. हा किती लोकांचा बरोबर आलाय? 75 नंबरचा काय विचारलंय पहा बरं का. पुन्हा एकदा क्वेश्चन कसा चुकतो हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणाची 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेली नाही असं विचारलंय आणि स्पेसिफिक इयर दिलेला आहे, सिलेक्ट झालेला नाही. 4 पर्याय आहेत: डी गुकेश, मनू भाकर, चिराग शेट्टी, हरमनप्रीत सिंग. कोण आहे? हरमनप्रीत सिंग. आता डी गुकेश सगळ्यांना माहित आहेत, बुद्धिबळ किंवा चेस म्हणा त्यामधले खेळाडू आहेत. मनू भाकर पॅरिसला जी ऑलिम्पिक झाली त्यामध्ये त्यांनी 2 ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहेत. 10 मीटरमध्ये, एक 10 मीटर सोलोमध्ये आणि एक मिक्समध्ये त्यांनी मिळवलेला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत, खूप चर्चेत आहेत. मनू भाकर यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. डी गुकेश पण आहेत. हरमनप्रीत जे आहेत, हरमनप्रीत हे हॉकीमधले आहेत. यांच्याही संघानं, हॉकीच्या टीमनं सुद्धा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलेलं आहे, चर्चेत होते. आता चिराग शेट्टी इथं आपलं उत्तर नाही. चिराग शेट्टी यांना 2023चा खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. चिराग शेट्टी हे बॅडमिंटनमधले आहेत आणि त्यांचे त्याच टीममधले आहेत सात्विकराज रेड्डी. तर चिराग शेट्टी आणि सात्विकराज रेड्डी यांना 2023चा हा पुरस्कार मिळालेला आहे. 2024मध्ये डी गुकेश, मनू भाकर आणि हरमनप्रीत सिंग आहेत. आणि एक चौथे व्यक्ती आहेत. 2024चा पुरस्कार 4 लोकांना मिळालेला आहे, जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे. प्रवीण कुमार आहेत. प्रवीण कुमार हे पॅरा जम्पर आहेत. पॅरा जम्पर म्हणजे उंच उडीमधले खेळाडू आहेत. पॅरा ऑलिम्पिक जी दिव्यांग लोकांसाठीची आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे, प्रवीण कुमार आपल्याला पाहता येतात. म्हणजे चिराग शेट्टीच्या ऐवजी यांचं नाव इथं पाहिजे. मग आता तुम्हाला 4ही नावं झाले. 2024ला डी गुकेश, मनू भाकर, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग अशा 4घांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो भारतातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानला जातो, 1992ला सुरू झालेला आहे. पहिला विश्वनाथन आनंद यांना मिळालेला आपल्याला पाहता येतो. 25 लाख रुपये त्याची बक्षिसाची रक्कम आपल्याला पाहता येते. ठीक आहे, हरमनप्रीत आणि हे सगळे खेळाडू आणि त्यांचा संघ पण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मनू भाकर यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. यावर्षी आपल्या कोल्हापूरचे स्वप्नील कुसळे जे आहेत यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जवळपास 72 वर्षांनी कुठल्या तरी महाराष्ट्राच्या खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलेलं आहे, त्यामुळे ते चर्चेत आहेत, तेही लक्षात ठेवा. स्पोर्ट्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या पाहणं अपेक्षित आहे. त्या मेजर इव्हेंट आहेत त्या तर थोडे डिटेल करलं पाहिजे. तुम्हाला एक मुद्दाम क्वेश्चन मला सांगायचा होता. तुमच्या रिसेंटच्या परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारलाय स्पोर्ट रिलेटेड तो पहा. 1 जून 2025ला जी परीक्षा झाली त्यामध्ये प्रश्न विचारलाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. पहा बरं का, प्रश्न काय विचारलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 20 गोल्ड मेडल, 12 सिल्व्हर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल 13, हा एवढे मेडल मिळवणारा देश कोणता आहे असं नाव विचारलं त्याने. पॅरिस ऑलिम्पिक जी झाली त्यामध्ये गोल्ड 20, सिल्वर 12, ब्रॉन्झ 13 मिळवणारा देश कोणता आहे हे विचारलेलं आपल्याला पाहता येतं. शिवाय त्याच परीक्षेमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जी आहे त्या इव्हेंटमधलं मेल आणि फिमेल विजेते कोण आहेत यांचेही नावं विचारलेले आपल्याला पाहता येतात. त्याच्यानंतर 2023ला प्रश्न विचारला होता तुम्हाला 21 ग्रँड स्लॅम विजेता पुरुष खेळाडू कोणता आहे. पण या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 2023ला प्रश्न विचारलाय 2020मध्ये खेलरत्न पुरस्कार प्राप्तकर्ता कोण आहे. मग हे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या अनुषंगानं मग आपण हे सगळे सेट केलेले आहेत. चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आपल्या नेक्स्ट क्वेश्चन 76 नंबरचा आहे, मिलिटरी एक्सरसाइज संदर्भातला आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सहयोग हॉपटॅक हा संयुक्त सराव भारत आणि खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे.
भारतातल्या कोची या शहरामध्ये डिसेंबर 2024 मध्ये हा पार पडलेला आहे. हा कोस्ट गार्डचा सराव आहे. कोस्ट गार्ड जे आपल्याला पाहता येतं त्यांचा सराव आहे आणि भारतासोबत व्हिएतनाम हा देश याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. मग आता मिलिटरी एक्सरसाइजवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो मग त्याचा अभ्यास करताना रिसेंटली भारतामध्ये कोणते पार पडलेत किंवा नव्यानं कुठला सुरू झालाय का किंवा काही लँडमार्क आहे का, 25वा 20वा असा काही आहे का हे बघणं गरजेचं आहे. प्रायोरिटीने भारतात कुठला झालेला आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि मग ते देश उदाहरणार्थ मलेशिया पाहिला तर मलेशियाचा हरमाऊ आहे, UAE सोबतचा कुठला आहे, इजिप्त सोबतचा कुठला आहे, मग त्यांचे इतर जे आहेत किंवा आता जपानचा धर्मा गार्डियन असेल असे कुठलेही असू द्या तर ते आणि त्या देशासोबतचे इतर मिलिटरी एक्सरसाइज याच्यात 3 गोष्टी पाहिजे. ठिकाण कुठं झालेलं आहे, कोणत्या प्रकारचा आहे म्हणजेच नेव्ही, एअरफोर्स का मिलिटरीचा या प्रकारचा आहे, कितवा नंबरचा आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि साहजिकच सहभागी देश जनरली प्रश्न विचारला जातो, सहभागी देश कोणता आहे तेही बघणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 77 नंबरचा पुन्हा एकदा रामसार साईट संदर्भातला आहे, पर्यावरणा संदर्भातला आहे. मग इथं क्वेश्चन येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. रामसार साईटवर प्रश्न विचारले जातात, जसं वर्ल्ड हेरिटेज साईट पाहिलं ना तसंच रामसार साईटवर प्रश्न विचारले जातात. याचा अतिशय लेटेस्ट पर्यंतचा कंटेंट तुमचा कव्हर व्हायला पाहिजे. परीक्षेच्या अगोदरचा 1 महिन्यापर्यंतचा कंटेंट तुम्ही करणं अपेक्षित आहे. 77 नंबरचा क्वेश्चन, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरांची रामसार मान्यताप्राप्त पाणथळ शहरे म्हणून जागतिक यादीत निवड झालेली आपल्याला पाहता येते. आता रामसार साईट माहिती आहे तुम्हाला, रामसार हे इराणमधलं एक शहर आहे. त्या ठिकाणी ज्या वेटलँड आहेत, पाणथळ जमिनी आहेत, त्या पाणथळ जमिनीचं संवर्धन व्हावं आणि तिथली जीवसृष्टी ती वृद्धिंगत व्हावी म्हणून हे सगळा उपक्रम सुरू केलेला आपल्याला पाहता येतो. त्यामध्ये भारतातले कोणते शहरं आहेत, ठिकाणं नाही विचारलेले, शहरं विचारलेले आहेत. पर्यायामध्ये इंदोर, कोची, उदयपूर, भरतपूर असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे इंदोर आणि उदयपूर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि क असणारं हे उत्तर पाहता येतं. हे भारतातले पहिले शहरं आहेत, लक्षात ठेवा, या लिस्टमध्ये जाणारे. अदरवाईज भारतातल्या साईट विचारल्या ना, भारतातल्या साईट किती आहेत, 93 साईट आहेत. आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर भारताच्या 93 साईट आहेत, पण शहर जर विचारले तर 2 शहर आहेत, इंदोर आणि उदयपूर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता हे रामसार साईट जे आहेत, त्या रामसार साईट भारतामध्ये मी म्हटलं तुम्हाला 93 आपल्याला पाहता येतात. त्यातल्या सर्वाधिक तामिळनाडूमध्ये पाहता येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. आठवत आहेत का तुम्हाला? 3 सगळ्यात पहिली नांदूर मध्यमेश्वर, गोदावरी आणि कादवा नदीच्या किनाऱ्यावरची, त्यानंतर लोणार सरोवर आणि तिसरं ठाणे खाडी जी आहे. अशा 3 महाराष्ट्रात रामसार साईट आपल्याला पाहता येतात. तामिळनाडूमध्ये 20 आपल्याला पाहता येतात. नांदूर मध्यमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी या 3 महाराष्ट्रातल्या साईट पाहता येतात. रिसेंटली बिहारमधल्या 2 याला दिलेले आहे. पाणथळ जागांचं संवर्धन व्हावं आणि ते सगळंच सजीवसृष्टी जीवसृष्टी सगळंच ते बॅलन्स व्हावं त्यासाठी हे स्टेटस दिलं जातं. ऑस्ट्रेलियामधलं सगळ्यात जुनं किंवा मोठं मानलं जातं, ते एक लक्षात ठेवता येईल. रामसार साईट तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 78 नंबरचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पुरस्कारासंदर्भात घेतलाय, पण पुरस्कारासंदर्भात घेताना महाराष्ट्रातल्या पुरस्कारासंदर्भातला घेतलेला आहे. आता पुन्हा जरा काळजीपूर्वक पहा, फॅक्ट किती दिल्यात पहा बरं का. 18वा विचारलाय. कितवा पुरस्कार आहे, चुकवणार आहे इथं चुकवतो. 18वा. जनस्थान पुरस्कार वर्ष दिले 2025चं. खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे, वितरण पण झालेलं आहे त्याचं. सतीश आळेकर आहेत, प्रसिद्ध असे नाटककार दिग्दर्शक आपल्याला ते पाहता येतात. रा. र. बोराडे, रावसाहेब रंगनाथ बोराडे.
रावसाहेब कसबे आणि महेश एलकुंचवार असे 4 पर्याय दिलेले आहेत. खरं तर हा जनस्थान पुरस्कार 1991ला, जो जनस्थान पुरस्कार आहे 1991ला आपल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. पहिला जो पुरस्कार आहे तो विजय तेंडुलकरांना दिलेला आहे. हा पुरस्कार द्विवार्षिक आहे, दर 2 वर्षानं दिला जातो, हे लक्षात ठेवता येतं. आपल्या मराठी साहित्यामधला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मराठी आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर साहित्यामधला हा सर्वोच्च पुरस्कार आपल्याला मानला जातो, लक्षात ठेवा. आणि 2025चा 18वा सतीश आळेकर यांना दिलेला आहे. 2023चा आशा बगे यांना दिलेला आपल्याला पाहता येतो. बोराडे, रावसाहेब रंगनाथ बोराडे पाचोळाकार म्हणून त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. रावसाहेब कसबे एक्स्ट्रा पर्याय घेतला होता. महेश एलकुंचवार हे मराठीतले अतिशय प्रसिद्ध असे नाटककार वगैरे आहेत, लेखक आहेत. महेश एलकुंचवार यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे, परंतु ते वर्ष वेगळं आहे. इथं आपल्याला 18वा आणि 2025चा विचारलेला आहे. सतीश आळेकर हे दिग्दर्शक आहेत, स्वतः अभिनेते पण आहेत. काही ठिकाणी त्यांनी अभिनय पण केलेला आपल्याला पाहता येतो. त्यामुळं याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. उत्तर कळालं सगळ्यांना? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला इथं पाहता येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 79 नंबरचा आहे. हा प्रश्न जो आहे महत्त्वाच्या पदावरल्या नियुक्त्या ज्या आहेत या संदर्भातला तुम्हाला कायम एखादा प्रश्न विचारला जातो, म्हणून तो घेतलेला आहे. खालीलपैकी कोणाची UIDAI जो आधार कार्ड आहे ना तुमचं माझं, त्या संदर्भातल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी CEO नियुक्ती करण्यात आलेली आहे असं विचारलेलं आहे. सुमन बेरी, भुवनेश कुमार, अरुण मिश्रा आणि BVR सुब्रमण्यम. आता हे अरुण मिश्रा जे आहेत यांना लोकपाल BCCIचं लोकपाल म्हणून त्यांना नियुक्ती केलेली आपल्याला पाहता येते. तर भुवनेश कुमार जे IAS ऑफिसर आहेत त्यांची आधार कार्डचं जे आहे त्याच्यावर नियुक्ती केलेली आपल्याला पाहता येते. 2009ला आधार संदर्भातला जो आपला 12 अंकी नंबर आहे ते सुरू झालेला पाहता येतं. आधारचा जो कायदा आहे तो 2016ला आलेला आपल्याला पाहता येतो. आणि मग एवढं सगळं बघण्याची आवश्यकता नाही, फक्त मग नियुक्ती कोणाची झालेली आहे तर भुवनेश कुमार झालेली आहे, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अरुण मिश्रा यांच्यावरही प्रश्न येण्याची शक्यता आहे. BCCIचे पहिले ऑम्बुड्समन किंवा नैतिक ऑफिसर अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, तेही लक्षात ठेवता येईल आपल्याला. आणि आपल्या या पहिल्या टेस्टमधला करंटचा शेवटचा प्रश्न 80 नंबरचा जो आहे तो 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीविषयी अयोग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा हे पाहणं गरजेचं आहे की आपल्याला काय विचारलं जातंय ते पहा. जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा कलम 67 अन्वये राष्ट्रपतींना दिल्यामुळं हे पद रिक्त झालं. पहिल्याच पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, आर्टिकल विचारलेला आहे 67 नंबरचं. ठीक आहे, त्यातलं ए आर्टिकल आपल्याला पाहता येतं. राजीनामा कोणाला दिलाय, राष्ट्रपतींना दिलेला आहे. CP राधाकृष्णन यांनी 17व्या उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये, पुन्हा एकदा इथं फॅक्ट आलेली आहे, आपल्याला तो प्रश्न पडतो अरे ही निवडणूक कितवी होती. ठीक आहे, तर 17वी निवडणूक आहे ही. न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आपल्याला पाहता येतो. परत तिसरा पर्याय, संसदेच्या निर्वाचित म्हणजेच इलेक्टेड आणि नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्यांनी यामध्ये मतदान केलं, याचाच अर्थ आहे की उपराष्ट्रपतीसाठी मतदान कोण करतं हे विचारलेलं आहे आपल्याला. नजमा हेपतुल्ला या एकमेव महिला उपराष्ट्रपती होत्या, असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्हाला माहित आहे यावर्षी जगदीप धनखड यांनी आपल्या आजारपणाचं निमित्त करून आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे उपराष्ट्रपतींकडे. आर्टिकल 67A आपल्याला पाहता येतं. राजीनामा देणारे ते 3रे राष्ट्रपती आहेत. यापूर्वी VV गिरी यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यानंतर R व्यंकटरमण यांनी पण राजीनामा दिलेला आपल्याला पाहता येतो, आणि आता हे 3रे आपल्याला पाहता येतात. निवडणूक झाली त्यावेळेस चर्चेत आलेलं होतं की निवडणूक किती दिवसात व्हायची, तर उपराष्ट्रपतीची निवडणूक ॲज सून ॲज पॉसिबल, लवकरात लवकर घेणं अपेक्षित असतं, त्याला टाईमलाईन काही नाही. मग NDA जो घटक पक्ष आहे त्यांच्या वतीनं CP राधाकृष्णन जे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते, पहा महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे आणि देशाचे उपराष्ट्रपती होणारे हे दुसरे व्यक्ती आहेत.
यापूर्वी शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, देशाचे उपराष्ट्रपती झाले, नंतर राष्ट्रपती झालेले आहेत. आणि तामिळनाडूमधून येणारे हे तिसरे व्यक्ती आहेत जे राष्ट्रपती झालेले आपल्याला पाहता येतात. न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश राहिलेले आहेत. गोव्याचे पहिले लोकपाल पण राहिलेले आहेत आणि इंडिया आघाडीच्या वतीनं ते निवडणुकीला उभं राहिलेले पाहता येतात. यांना 300 मतं पडलेले आहेत, यांना 452च्या आसपास मतं पडलेले पाहता येतात. आता मतदान 9 सप्टेंबरला साधारणपणे हे मतदान झालेलं आहे. यांचं जे मतदान असतं याला संसदेचे सर्व सदस्य मतदान करतात. त्यात इलेक्टेड पण आले आणि नॉमिनेटेड आले. राज्यांच्या विधानसभेचा याच्यामध्ये काहीही संबंध नसतो. मतदान गुप्त पद्धतीने होतं. तुम्ही पाहिलं असेल बॅलेट बॉक्सवर जे आपलं जुन्या पद्धतीने जे आहे पेटीच्या मतदान करणं त्या पद्धतीने मतदान झालेलं आपल्याला पाहता येतं. निवडणुका कोण घेतं? निवडणुका घेतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवा. मतदानाची पद्धत काय असते? सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम, एकल संक्रमणीय मतदान पद्धत. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि नजमा हेपतुल्ला, आजपर्यंत आपल्या देशामध्ये एकही महिला उपराष्ट्रपती झालेल्या नाहीत, म्हणून यांनी अयोग्य विचारलं होतं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अयोग्य उत्तर पाहता येतं. पदावर असताना मृत्यू पावलेले कोण आहेत? तर के कृष्णकांत हे एकमेव उपराष्ट्रपती आहेत ज्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला आहे. राजीनामा देणारे आपण पाहिलेले आहेत, महिला एक पण झालेल्या नाहीत. तसं राष्ट्रपती 2 महिला झालेल्या आहेत, आपल्या प्रतिभाताई पाटील आणि आत्ताच्या द्रौपदी मुर्मू अशा 2 महिला राष्ट्रपती राहिलेल्या आहेत. उपराष्ट्रपती पदावर आजपर्यंत एकही महिला नाही. दोन्ही वेळा होता येतं, काही अडचण नाही. एखादी व्यक्ती आधी राष्ट्रपती आहे नंतरही उपराष्ट्रपती होऊ शकते, त्याबाबत काही अडचण नाही. ठीक आहे. मग आता या प्रश्नाच्या अनुषंगानं पुन्हा तुम्ही पॉलिटीमधला व्हाईस प्रेसिडेंट किंवा उपराष्ट्रपती हा टॉपिक डिटेलमध्ये बघा. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉमिनेशन भरायला किती लोक लागतात? डिपॉझिट किती आहे का? काम काय आहेत? त्यानंतर उपराष्ट्रपती पद जे आहे त्यांच्या आर्टिकल किती आहेत? या सगळ्या संदर्भात एक तर पॉलिटीला विचारला जाईल आणि करंटच्या अँगलनी प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण करंटच्या आपल्या 15 क्वेश्चन जे आहेत पहिल्या टेस्टचं त्याचं डिस्कशन पाहिलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असाल आणि ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं शिवाय तुम्ही स्वतःसुद्धा साधारणपणे 1 जून 2025ची जी तुमची परीक्षा आहे तिथून पासून 2018 पर्यंतच्या परीक्षेचा अभ्यास करणं अपेक्षित आहे की काय क्वेश्चन विचारलेत. लक्षात ठेवा, करंटच्या बाबतीतली ही तक्रार जी असते ना की काय वाचायचं, किती वाचायचं, याचा तुमचा एक 70% भाग सॉल्व होतो तो PYQचा ॲनालिसिस केलेला. मग कोणत्या सोर्समधून वाचायचं हे सगळंच आपल्याला अंदाज येऊन जात असतो. करंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर थोडंसं प्लॅनिंग करून त्याचं अभ्यास करणं गरजेचं आहे. चालेल, मग आजच्या डिस्कशनमध्ये इथं थांबूयात. पुढच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.